नमस्कार. आजच्या या विशेष माहितीत आपण एका अत्यंत पवित्र आणि प्राचीन परंपरेचा वेध घेणार आहोत. ती म्हणजे अंगारकी चतुर्थी. या दिवसाचं महत्त्व काय, यामागचं खगोलशास्त्र कसं काम करतं आणि याची ती रंजक पौराणिक कथा, हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ह्या माहितीत आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत. अंगारकी चतुर्थी म्हणजे नक्की काय, मंगळवार आणि चतुर्थीचा योग, भक्त अंगारकाची कथा, याचे व्रत आणि पूजाविधी, आणि शेवटी ह्या व्रताचे आध्यात्मिक फायदे. ठीक आहे, चला तर मग या विषयाच्या खोल्यात जाऊया. सर्वात आधी आपला पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, अंगारकी चतुर्थी म्हणजे नक्की काय. हिंदू पंचांगानुसार विचार केला तर संकष्टी चतुर्थीच्या सर्व व्रतांमध्ये ही तिथी अत्यंत पवित्र मानली जाते. जे भाविक दर महिन्याला संकष्टी करतात ना, त्यांच्यासाठी या विशिष्ट दिवसाचं महत्त्व खरोखरच अनन्यसाधारण आणि अत्यंत वंदनीय असतं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, मंगळवार आणि चतुर्थीचा विशेष योग. ही चतुर्थी इतकी खास का ठरते, याचं हे एक अतिशय सोपं पण दुर्मिळ समीकरण आहे. जेव्हा आपली नेहमीची संकष्टी चतुर्थी नेमकी मंगळवारी येते, तेव्हाच तिचं रूपांतर एका शक्तिशाली अंगारकी चतुर्थीमध्ये होतं. म्हणजे पहा, हा काही निव्वळ योगायोग नाहीये, तर पंचांगातील एक अतिशय शुभ असा संगम आहे. या संपूर्ण परंपरेतील सर्वात महत्त्वाची आणि रंजक संकल्पना म्हणजे संकट हरण. संकट आणि हरण या 2 शब्दांतूनच याचा अर्थ अगदी स्पष्ट होतो. या दिवशी व्रत केल्याने आयुष्यातली सगळी संकटे, अडथळे आणि अडचणी कायमच्या दूर होतात, अशी एक दृढ धार्मिक मान्यता आहे. आता ज्योतिषशास्त्रानुसार बघितलं तर मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस आहे, बरोबर. आणि इथेच एक खूप रंजक गोष्ट येते. मंगळालाच अंगारक म्हणजे धगधगता निखारा असंही म्हटलं जातं. परंपरेनुसार असं मानलं जातं की या ग्रहाच्या प्रभावामुळेच या विशिष्ट चतुर्थीला एक अधिक तीव्र आणि शक्तिशाली आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते. या खगोलशास्त्रीय योगामागे दडलेली एक अतिशय सुंदर पौराणिक कथा आपण आता तिसऱ्या भागात पाहूया. भक्त अंगारकाची कथा. प्राचीन कथा असं सांगतात की अंगारक नावाचा एक अत्यंत निष्ठावान आणि समर्पित भक्त होता. श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या अंगारकाने अत्यंत कठोर आणि प्रदीर्घ तपश्चर्या केली. आणि ही तपश्चर्या एवढी खडतर होती की शेवटी त्याने खऱ्या अर्थाने श्री गणेशांना प्रसन्न करून घेतलंच. आणि इथेच खरा चमत्कार घडला. श्री गणेशांनी प्रसन्न होऊन त्याला एक वर दिला. ते म्हणाले, तुझ्या नावाने येणारी चतुर्थी विशेष फलदायी असेल. आणि लक्षात घ्या, अगदी तेव्हापासूनच मंगळवारी येणाऱ्या या चतुर्थीशी अंगारकाचं नाव कायमचं जोडलं गेलं. आणि म्हणूनच ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाऊ लागली. पौराणिक कथा तर आपण पाहिली. आता चौथ्या भागात आपण जाणून घेऊया की आजच्या काळात हे व्रत आणि पूजा नेमकी कशी केली जाते. या व्रताची एक अतिशय सुस्पष्ट अशी क्रमवार पद्धत आहे. भाविक अगदी सकाळपासून कडक उपवास धरतात. दिवसभर देवाचं नामस्मरण केलं जातं आणि संध्याकाळी आकाशात चंद्रदर्शन झाल्यानंतरच हा उपवास सोडला जातो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक विलक्षण शिस्त आणि भक्तिभाव आपल्याला पाहायला मिळतो. संध्याकाळच्या या मुख्य पूजेमध्ये काही विशिष्ट आणि पवित्र वस्तू श्री गणेशाला आवर्जून अर्पण केल्या जातात. यात प्रामुख्याने दुर्वा, मोदक आणि लाल फुले यांना खूप महत्त्व आहे. या सर्व वस्तू श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहेत असं मानलं जातं. या अगदी साध्या पण अर्थपूर्ण गोष्टीतून भाविक आपला भक्तिभाव व्यक्त करतात. आता शेवटच्या टप्प्याकडे वळूया. हे सर्व विधी आणि उपवास पूर्ण केल्यानंतर नेमके कोणते आध्यात्मिक फायदे होतात ते पाहूया. परंपरेनुसार हे व्रत पूर्ण केल्याने सखोल मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन यश, समृद्धी आणि बुद्धिमत्ता वाढते असा भाविकांचा दृढ विश्वास आहे. आणि खरं सांगायचं तर हे फायदे केवळ बाह्य नाहीत, तर ते आपल्या आंतरिक शांततेशी आणि रोजच्या जगण्याशी खूप जवळून जोडलेले आहेत. थोडक्यात सांगायचं तर गणेश भक्तांसाठी अंगारकी चतुर्थी हा अत्यंत पुण्यदायी आणि पवित्र दिवस आहे. म्हणजे नियमितपणे येणाऱ्या इतर कोणत्याही चतुर्थीपेक्षा ह्या एका विशेष दिवशी केलेली पूजा ही अधिक फलदायी आणि अधिक पुण्य मिळवून देणारी मानली जाते. आता जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. या प्राचीन परंपरेतून मिळणारी मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा आजच्या आपल्या धकाधकीच्या आणि आधुनिक जीवनातले अडथळे पार करण्यासाठी कशी बरं उपयोगी पडू शकेल, यावर नक्की विचार करा.